गुड मॉर्निंग, सुप्रभात सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज रविवार, तर त्याच्यामध्ये आपण आज पहिल्यांदी रेसिपी करत आहोत ते म्हणजे पोटॅटो पकोडे, बटाट्याचे भजे. माझी तयारी झालेली आहे बघा. मी 2 बटाटे घेतलेत, बेसन पीठ आहे, लसूण अद्रक मिरची घेतलेली आहे, ओवा आणि जिरा यांची मी बारीक पूड करून घेतलेली आहे. तर चला सुरू करूया. आज बाहेर छान पाऊस पडतोय, तर या पावसाळी वातावरणामध्ये गरमागरम पकोडे जर खायला असतील चहासोबत तर त्याची मजा काही औरच आहे. तर फ्रेंड्स, चला सुरू करूया आजची रेसिपी. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. आजची स्पेशल रेसिपी आहे पोटॅटो पकोडी. अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. पकोडे करताना सगळ्यात आधी आपल्याला ह्या बटाट्याचे असे गोल गोल बारीक बारीक चकत्या करून घ्यायच्यात. त्याच्यानंतर ह्या बेसन पिठाला आपल्याला हळूहळू हळूहळू ह्या कांदा नाही, लसूण मिरची अद्रक ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. आणि ही पेस्ट या बेसन पिठामध्ये आपण नंतर मिक्स करून घेऊया. सोबत त्याच्या जिरं आणि ओवा पूड टाकून आणि चवीपुरतं मीठ. बघत राहा अकूज किचन. आजची स्पेशल रेसिपी पोटॅटो पकोडे. बघा, मी बटाट्याचे असे बारीक बारीक चिप्सप्रमाणे बटाटा कट केलेला आहे. आता बाऊल घेतला आहे. या बाऊलमध्ये मी डाळीचं पीठ, बेसन पीठ आपलं टाकून घेतो आणि याला आपण ह्याच्यात पाणी टाकून याला आपण मिक्स करून घेऊया. आता बघा, बेसन पिठामध्ये मी लसूण अद्रक मिरची पेस्ट टाकलेली आहे. आता आपली जिरा ओवा पूड आणि हळूहळू त्याच्यामध्ये आपण पाणी जसं लागेल तसं आपण ॲड करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा. आजची स्पेशल रेसिपी पोटॅटो पकोडे. जास्त पातळ आपलं बॅटर्न होता कामा नये. व्यवस्थित त्याचं कोटिंग त्या बटाट्याच्या चिप्सला चकत्यांना झालं पाहिजे. बघा, ह्याच्यात कोथिंबीर पण टाकतात. कोथिंबीर टाकून खूप छान लागते, पण मी आज कोथिंबीर नाही टाकत. तुम्हाला वाटलं तुम्ही टाकू शकता कोथिंबीर, चाट मसाला. कारण की आता वातावरण जे आजचं आहे ते खूप छान आहे. पावसाळी हवा आहे, त्याच्यामुळं अशा वातावरणात गरमागरम बटाटा पकोडे असतील खायला चहासोबत, चहा कॉफीसोबत, तर त्याची मजा काही औरच. एकदम डिलिशियस अशी ही रेसिपी आहे. बघत राहा अकूज किचन. फायनली थोडीशी ह्याच्यात हळद ॲड करू आणि आपले बटाट्याचे चिप्स जे चकते आहेत त्याच्यात मिक्स करून घेऊ आणि आपली पकोडे तळायला सुरुवात करूया. बघत राहा अकूज किचन. मी बटाट्याचे काप या आपल्या कोटिंगमध्ये, बॅटनमध्ये मिसळून घेतलेली आहे. त्याला छान कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि बाहेर खूप छान पाऊस सुरू झालेला आहे. आता या पावसामध्ये या पोटॅटो पकोड्याचा आस्वाद आपण घेणार आहोत. आपणही घ्या. खूप छान रेसिपी आहे. कांदा पकोडेसुद्धा करतात अशीच, पण कांदा पकोडे आपण नेहमीच करतो. बटाट्याची मजा आपण आज घेऊया. आपलं तेल झालेलं आहे गरम. आता आपण पकोडे सोडून घेऊ. बघत राहा अकूज किचन. आपले गरमागरम पकोडे मस्त फ्राय होत आहेत. एकदा नक्की करून बघा अकूज किचन. फ्रेंड्स, फायनली आपली एकदम डिलिशियस डिश पोटॅटो पकोडा इज रेडी टू ईट.
मस्तपैकी आजच्या या पावसाळी हवेमध्ये शेजवान सॉस किंवा टोमॅटो सॉससोबत आपल्याला या पोटॅटो पकोड्याचा आस्वाद घ्यायचा आहे. एकदा नक्की करून बघा तुम्ही, आजच करून बघा. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून या स्वादिष्ट पोटॅटो पकोड्याचा आस्वाद घेऊया. नक्की आम्ही आपली वाट बघतोय. मनपूर्वक धन्यवाद आणि खूप खूप आभार. बघत राहा अकूज किचन. थँक्यू.